रानी साहब, न कर। सब होशियार रहो। पहरे और भी सख्त कर दो। दुश्मन के जासूस छावनी में आ चुके हैं, उनमें से एक भी बच के जाने ना पाए। शंकराजी, शंकराजी काय झाले? हा, गड चढताना धाप लागली का? अहो अहो कुठे गेला होतात खाली? बसा बसा, आधी आधी खाली बसा. दामात्या, आम्ही आंबा आंबा काही बोलू नका, आधी पाणी प्या. हो, आम्हाला काही झालेलं नाहीये. आम्ही इकडेच होतो. मग असे पायातले बळ का गेले? हा? काही अशुभ वार्ता तर नाही ना? पण दामात्य, हो, हेरानी खबर आणली आहे की मुघल छावणीत हिना मारली गेली. हिना? अहो मग हिना मारली गेली तर आपण काय इतके अहवाल दिला होता है? पण दामात्य, हो, तुमच्या लक्षात येत नाहीये का? हिना मारली गेली म्हणजे तिच्या कारवायांचा सुगावा औरंगजेबाला लागला असणार आणि तिनेच राणी साहेबांना फूस लावून तिकडे नेले, हाही सुगावा लागला असणार. पण दामात्य, राणी साहेबांच्या जीवाचा धोका वाढला आता. अरे देवा, एक एक निस्तरता कमी झालाय. आता हे प्रकरण कुठवर नेऊन ठेवेल काहीच कळत नाहीये. स्वराज्य के लिए कुछ करने का मौका हमें भी मिले, ये रहम हम खुदा से चाहते थे. आज उन्होंने हमारी दुआ कबूल कर दी. पण तिथे तुमच्या जीवास धोका असू शकतो. वो जान ही क्या जो वतन के काम ना आए. हमारे रूह के साथ खून की हर एक बूंद करेंगे हम स्वराज्य के नाम पे. जीव धोक्यात घालून काहीही करू नको. उसकी कोई फिक्र ही नहीं है रानी साहबा. ये जान ही ना रहती अगर आपका सहारा नहीं मिलता. नीना, तूही तुझ्या जीवाची फुलं उधळलीसच ग आमच्या पायावर. आजवर या संकल्पासाठी लाखो जीवांनी त्यांचं रक्ताचं उदक आई भवानीच्या पायावर घातलं आणि आम्ही फक्त त्यांच्या बलिदानाचे सोहळे पाहत उसासे सोडत राहायचं. जीव जपता येत नाहीत तरीही लाखो जीवांचं धनी पण मिरवणाऱ्या आम्ही म्हणून व्यर्थ मिरवत राहायचं. शांत व्हा राणी साहेब. अवघ्याला जीव परत यायचा नाही. सोनं केलं त्या पोरीनं आपल्या जीवाचं. अहो असं मरण यायला बी भाग्य लागतंय. आमच्या शब्दाखाती जीव धरणारी माणसं एक जबाबदारी देऊन जातात आमच्या खांद्यावर. ती तरी नीट पार पाडू शकतो की नाही आम्ही? त्यांनी उधळलेल्या जीवाला न्याय तरी देऊ शकतो की नाही आम्ही? त्यांनी जे मिळवलंय ते तरी नीट जपू शकतो की नाही आम्ही मागे राहून? त्याचा विचार नका करू राणी साहेब. याच्यावरनं जीव ओवाळून टाकावा असं काहीतरी आहे तुमच्याजवळ. त्याशिवाय का लोक पागल होत्या तितकी. आता ती जी आहे ते जपा. या देवाचं नाव. काहीच कळत नाहीये बाबा. आता या क्षणी मती खुंटीत झाली आमची. हिना गेली, आता पुढे काय? ती एकटीच होती जिच्या भरवशावर एवढी मोठी झेप घेऊन आम्ही इथवर आलो. आता कसं पोहोचायचं औरंगजेबापर्यंत? काहीच धागेदोरे उरले नाहीयेत.
एक बोलू नाही, बाप मानतायसा म्हणून हक्कानं बोलतो. बोला. पाण्यात पोवायला उडी मारताना पाठीला चराट बांधावंच लागतं या का, तर पाण्यात तग धरता यावा म्हणून. खरं एकदा का हातपाय मारण्याची कला अवगत झाली की त्या चराट्याचं तसं काहीच काम उरत नाही. आता तुम्हासनी बी तुमचे हातपाय तुम्हालाच मारायला हवेत, फक्त लढायचं. बाबा, वाईट वाटेल लेकी, गेल्या जीवाची कदर आहेच, पर या गेल्या जीवांनीच स्वराज्य भक्कम बनवलं. पण ही ना गेली, आता दुसरा आधार कोण? तसं म्हणशीला तर एक आधार हाय अजून. कोण? या देवाचं नाव. असं नुसतं बसून राहून कसं चाललं ना अगोजीराव? नुसतं नाही बसायचं, हे असं रुबाबात बसायचं, हुकुम गाजवत बसायचं. उद्यापासनं तुमचं सौताचं इथं आसन मांडलं जाणार, तुमचा सौताचा इथं तंबू असणार, तेव्हा नुसतं गुमान बसायचं. हा? पण व्हायचं कवाई? आमचं तर धीर सुटत चाललंय. हो, वजिरासनी सांगावा धाडलाय, ते बोलून घेतीलच लवकरच. त्यात काय झालं या, रात्री इथं छावणीत काहीतरी गडबड झाली, त्यामुळं समजा आचकावले. काय गडबड झाली? एक बाई आलती स्वराज्यातून हेर म्हणून, खावली, झालं तिचं तुकडं. पर कोण होती? कोणती? कोणी का असं ना, आपल्याला काय, इथं कंचाबी भानगडीत नाक खुपसून चालत नाही. आपण आपलं नाकामोहर चालत राहायचं, जमिनीत नजर रुतवायची आणि आभाळाची स्वप्न बघायची. हे शिका जरा. वय पर ते का हो, एवढी का काळजी लागली आहे तुम्हाला? काय नाही ना अगोजीराव, अहो लय गुद मरायला लागले इथं. जर बाहेर छावणीतनं फेरफाटका मारून येतो. अहो कुठे जाताय? पाचशाची अजून आपल्याला मंजुरी नाही मिळाली. उगाच कुठं अडकला असा तर बिलामत यायची. गप गुमान बसायचं. हीच ती अंधुकची आशा. शाहूराजे. हा राणी साहेब, तुमचं पुढं पडलेलं पाऊल त्या दिवशी का अडलं हे तुम्ही सांगितलं नव्हतं. तवापासून या डोळ्यात तेल घालून निगराणी करतोय आणि योच दुवा गावला मला. पण शाहूराजे आम्हाला हवी ती माहिती मिळवून देऊ शकतील? खात्रीनं. आज मी तिला औरंग्याच्या तंबूत सर्वात जास्त वेळ कोण घालवत असेल तर शाहूराज. बिनदिक्कत तिथं घुसून माहिती कोण काढू शकत असेल तर शाहूराजच. म्हणजे आता हीच दिशा धरून आपल्याला पुढे चालायला हवं. ह्या देवाचं नाव. पण बाबा, हे सारं खूप सावधपणे पेरावं लागेल. आता सध्या तरी शाहूराजे औरंगजेबाच्या मर्जीत आहेत. त्यांनी आम्हाला समजून नाही घेतलं तर गजब होईल. जे सारेच मनसुबे त्या औरंग्यासमोर उघडकीस येतील. त्यासाठी आधी शाहूराजांना विश्वासात घ्यायला हवं. पागल हो गए हो आप? उस औरत को मारने की क्या जरूरत थी? पता तो करते उसके खून में गद्दारी का जहर किस नस्ल का था? हमें मारने की साजिश किसने की? स्वराज की जासूस थी वो। जाहिर है मरहट्टों ने ही भेजा होगा उसे। मराठों में ऐसी हिम्मत कौन कर सकता है? राजा राम के हाथ इतने लंबे नहीं है कि वो जिंजी से कोई हरकत कर सके। संता तो वहां अटका पड़ा हुआ है, फिर ऐसी जरासत किसकी है? ताराबाई। ताराबाई? नहीं नहीं, उसे इतना बड़ा बनाने की जरूरत नहीं है। सूखी अल्फन है, उसमें इतनी दिलेरी नहीं है। लेकिन फिर इतनी हिम्मत कौन कर सकता है? ये सवाल आप हम ही से पूछोगे? गुस्ताखी माफ अब्बा हुजूर।
लेकिन अब हम तहकीकात शुरू करें। किससे तहकीकात करोगे? उस मुर्दा औरत से? हमसे भूल हो गई अब्बा हुजूर। अपने कारनामों से बाज आओ शहजादे, वरना ये औरत आपको प्यार के जाल में फंसाकर अपने काम को अंजाम दे सकती थी। जी हुजूर। शुक्र है आपको सही वक्त पर चौकन्ना होने की अकल दे दी खुदा ने, वरना ये मरट्ठे तो अपना मकसद पूरा कर ही लेते। इतना आसान नहीं था अब्बा हुजूर। हमने चारों ओर पहरे सख्त रखे थे। पहले तो शास्ता खान ने भी सख्त रखे थे। पूना में क्या हुआ? उंगलियां गवा कर वापस आया ना। पहरे सख्त रखे थे। हमें ताज्जुब इस बात का है, सिवा और संभा के जाने के बाद भी आदमखोरी की ये तमन्ना इन मरट्ठों के जहन में जिंदा कैसे है? कौन है वो जिंदा दिल शख्स? अबूजान, ऐसा भी तो हो सकता है कि बगावतखोर इसी छावनी में मौजूद हो। बहुत खूब काम बख्श, बहुत खूब हो सकता है, क्यों नहीं हो सकता? आपका मतलब है येसुबाई? जी बिल्कुल। येसुबाई के डेरे पर सख्त निगाहें रखो। कोई तकरीर मिले तो हमें कह दो। जाओ। जी। हमें ताराबाई के बारे में भी सोचना है। ताराबाई, अगर तूने ये सब किया है तो हम तुझे खुलेआम चुनौती देते हैं। चोरी छुपे क्यों वार करती है? एक बार सामने आ जा, सिर्फ एक बार, वो तेरी जिंदगी का आखिरी पल होगा। आखिरी पल। बाळराजे, आपल्याला कोणी सांगितलं आम्ही बाळराजे आहोत हे? हे काय विचारणं झालं? आपल्याला तर सारेच ओळखतात, पण हे काय खेळताय? आपण तर तलवार, दानपट्टा, विटा हे खेळ खेळायला हवेत ना? खूप इच्छा आहे हो खेळायची, पण इथे खेळू देत नाहीत ना। आम्ही शिकवलं तर आवडेल आम्हाला। मग नक्की शिकू, पण त्याआधी आपल्याला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। जसं जसं तुम्ही उत्तर द्याल तसे तसे तुमचे प्रश्न सुटतील। पहिला प्रश्न, आम्हाला सांगा, शंभू मुद्रा आपल्याला त्याविषयी कसं माहिती? अर्थ तरी सांगा। शिवपुत्र शंभूराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी तळपते आहे। लोकांच्या कल्याणास्तव तिची अंमल गाजत आहे। शाबास। आम्हाला सांगा, अशी एक मौल्यवान गोष्ट जी आपल्याला एका रात्री कोणीतरी दिली होती। तेही आपणास माहिती आहे की आमच्या आबासाहेबांची मुद्राच तर होती। शाबास। आता आम्ही आमच्या आबासाहेबांप्रमाणे आपल्याला तलवार शिकू। पहिला डाव, बाळराजे वार करण्याआधी वार रोखता आला पाहिजे। तुमच्या अंगी किती चीड आहे यावर समोरचा घाव तुम्ही किती रोखाल हे लक्षात येईल। पहिला सवाल, पातशाही बद्दल तुमच्या मनात चीड आहे की प्रेम? चीड। शाबास। पहिला घाव अगदी सफाईदारपणे रोखलात तुम्ही। पण आम्हाला आलीच्या विषयी प्रेम वाटतं। त्यांच्याविषयी प्रेम का वाटतं तुम्हाला? कारण ते वृत्तीने धार्मिक आहेत। भाषा असूनही साधे राहतात, न चुकता नमाज अदा करतात।
एवढी पाठशाळी असून टोप्या शिवून खर्च चालवतात. आपला घाव चुकलाय बाळराजे, मात्र आमचा वर्मी बसला. आता शेवटचा सवाल. इन्हें शमशेर न दे, ये आला हजरत का हुक्म था, फिर भी तूने ये जुर्रत कैसे की? बोल, कौन है तू? घ्या देवाचं नाव. माझी सून आहे हुजूर. वाटचं पोर नाही असं लेकरू पाहिलं की आवारल्यागत खोळी होती. माफी हुजूर. काय काय ये तुला काय पायावर द्वांडा मारून घ्यायची हौस आहे वय? चला आता इथनं. शहजादे, क्या आप इन्हें पहचानते हैं? इन पर कड़ी निगरानी रखो. कशी वाटली मुघली छावणी? नाही म्हणजे आतापतूर तुम्ही फक्त छाप घालण्यापुरती छावणी बघितली असशीला, पर सौताच्या हक्काची, श्रीमंतीची म्हणून कशी वाटती? धनाजीराव, उद्यापासून हिथं तुम्ही बी हुकूम चालवायचं. वय की असं बाव चळू नका, सवय करून घ्या. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्रव्य राजते यदंकस्य विनोलेख वर्तते कस्य नोपरी. बाळराजे, आपल्या आबासाहेबांच्या मुद्रेचा अर्थ मनापासून उमजून घ्या. दुश्मनाच्या पिंजऱ्यात का असेना आपण मिळालेला स्वराज्याचा चारा आहे हा. आज कित्येक दिवसांनी घास गोड लागला आम्हाला. आऊसाहेब, आणखीन एक आश्चर्य. आज आम्ही अल्पकाल का होईना पण तलवार चालवणं शिकलो. असं कुणी शिकवली? माहिती नाही त्या कोण होत्या, पण परवा शंभू मुद्रा द्यायला ज्या आले होते ना, त्यांना पाहून जी ओढ वाटली ती आजही वाटली. हो, पण वजीरांना त्यांच्याबद्दल काही सांगितले नाही. कोण असतील त्या? म्हणजे परवा जी इथे आली ती आणि आज शाहू राजांना भेटली ती कोणी एकच असेल? तसं असेल तर कोण असेल ती? तारा? ताराच असतील त्या. तसं असेल तर त्यांना थोपवायला हवं. घाव घालायचा पण वेडा साहस नको. हे साहस शंभू राजांनी केलं, पण पुन्हा त्याच मार्गाने तारा राणींनी जायला नको. तारा हो, स्वराज्याला गरज आहे आपली.
आता यापुढे प्रतीक्षा नाही. उद्याच आर या पार औरंगजेबावर निर्णायक वार.